साहेब बसा. नाही नाही ठीक आहे. हे बघ सुधाकर, या अशा प्रसंगी काय बोलायचं कसं बोलायचं मला जमत नाही, सुचतही नाही मला काय. म्हणजे मला वाटतं ते मी बोलतो. बघ तुला आधार द्यायला सगळं घर आहे, माणसं आहेत, पण तुझ्या मुलाला आधार द्यायला तू एकटाच आहेस. त्याच्यामुळे बाप म्हणून तुझी जबाबदारी आता फार मोठी आहे, महत्वाची. हा, आणि कमी जास्तीला मी आहेच ना, मोठा भाऊ समज. सर, श्यामलच्या बाबतीत जे घडलं तो घातपात होता का? जेव्हा डेड बॉडी श्यामलला जेव्हा बघितलं तेव्हाच मला संशय आला होता की खून आहे हा. आणि पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट पण तेच सांगतं. काय साहेब, कुणी केलंय? अहो माझ्या बायकोनी काय बिघडवलं होतं त्याचं? मी सोडणार नाही साहेब, त्याला सोडणार नाही. त्याला सोडायचं नाहीच आहे. किती दिवस लपणार आहे तो? कळणार आपल्याला कोण आहे तो. काय कळायचंय त्यात? एकच लांडगा आहे ह्यो की तेच हे सगळं करू शकतो. कोण? तो भामटा गोपाळ. गोपाळजी, तुम्ही इथे काय करताय? मी घरभर शोधते तुम्हाला. अहो ते हे तुमच्या भावाने केलेला खड्डा बुजवतोय. मोती बाबा इथंच सापडले ना. आता कशासाठी? हा, हो ते घरात तिकडं मन लागण आहे. श्यामल वहिनीची आठवण येते, त्रास होतोय मगले. मग आपलं मन रमवण्यासाठी करतोय काहीतरी. समजू शकते मी. जेवण करून घ्या. हो नाही ते सगळे हातपाय सगळे खराब झालेत. आंघोळ करायला लागेल. आंघोळ केल्यानंतरच जेवेन मी. गोपाळजी, मला माहिती आहे तुम्ही नंतर जेवणार नाही. हात धुवून घ्या किंवा हवं तर मी भरवते. या आलीला जर आमच्याबद्दल कळलं तर उगाच माझ्या मागे कटकट करेल. त्यांना माहिती आहे सगळं. काय माहिती? मीच सांगितलंय काय? की तुम्ही मागे आहात आणि तुमच्यासाठी मी जेवणाचं ताट घेऊन आले ते. त्या काहीच नाही म्हणाल्या. अहो